इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहमध्ये 96 नंबरची गाथा सुरू करायची आहे. आकाशद्रव्याचं प्रकरण चाललं होतं. त्याच्यामध्ये काय सिद्धी करून आले आत्तापर्यंत की आकाशद्रव्य हे जीव पुद्गलांच्या गमन आणि स्थितीमध्ये हेतू नाही, तर गमनामध्ये हेतू धर्मद्रव्य आहे आणि स्थितीमध्ये हेतू अधर्मद्रव्य आहे. आकाशद्रव्य हे मात्र अवगाहनेसाठी निमित्त आहे, गमन आणि स्थिती हेतुता त्याच्यामध्ये नाही. जर मानलं तर आपत्ती दिले होते 2 की त्या लोकाची मर्यादा राहणार नाही, ते असीम होऊन जाईल. म्हणजे लोकाचं जे काय म्हणायचं बाउंडरीज सांगितल्यात, मर्यादा सांगितल्या, त्याचं उल्लंघन होईल. दुसरी आपत्ती काय दिली होती? सिद्धांचं अवस्थान होणार नाही त्या लोकाच्या अग्रभागी, ते पण वर जात राहतील आणि तिथं त्यांचं काय म्हणते स्थिरता होणार नाही. तिथं जिथं जाऊन थांबलेत आता अशा ठिकाणी ते थांबणार नाहीत. ज्या अर्थी ते गमन करून लोकांच्या अग्रभागी स्थित होतात त्या अर्थी आकाशाला गती हेतुता व स्थिती हेतुता नाही असा निश्चय करावा. लोक आणि अलोक असा विभाग करणाऱ्या धर्म अधर्म द्रव्यालाच गती आणि स्थिती हेतुता आहे हे समजून घ्यावं. असं इथंपर्यंत झालं होतं. 95 गाथेमध्ये पण त्यांनी समारोप करताना सांगितलं होतं की आकाशाला गती स्थिती हेतुतेचे निराकरण करण्याचं हे प्रकरण इथंपर्यंत सांगितलं. असं लोकाचं स्वरूप आहे असं सर्वांनी समजून घ्यावं हे जिनेश्वर भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता 96 गाथेमध्ये समाप्ती करतात. आकाशद्रव्याचं वर्णन सगळं झालं. आता ह्या शेवटच्या गाथेतून आकाशद्रव्याचं प्रकरण संपवतात. धम्मा धम्मा गासा अपुधभूदा समान परिमाणा पुधगुवलद्धि विशेषा करेंती एकत्तमण्णत्तम. समजलं? धम्मा धम्मा गासा म्हणजे धर्म अधर्म आणि आकाश. अपुधभूदा अपृथकभूत आहेत म्हणजे एक आहेत. कुठल्या अपेक्षेने? धर्म अधर्म आणि आकाश म्हणताना लोक घ्यायचं, लोकाकाश. अपृथकभूत आहेत म्हणजे एक क्षेत्र आहे. प्रदेशाच्या अपेक्षेने त्यांच्यामध्ये अभेद आहे म्हणून अपृथकभूत आहे म्हणलं. पुढं शब्द आहे समान परिमाणा. समान असं काय? त्यांचं परिमाण समान आहे. किती परिमाण आहे? असंख्यात प्रदेशी. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आणि लोकाकाश तिघांचेही प्रदेश किती आहेत? असंख्यात, म्हणून समान परिमाणवाले आहेत. पुढं सांगितलं पुधगुवलद्धि विशेषा. कुठल्या तरी अपेक्षेने हे असं आहेत काय? अपृथकभूत आहेत, समान परिमाणवाले आहेत. अजून दुसऱ्या अपेक्षेने सांगितलं तर पृथक सुद्धा उपलब्ध होतात विशेषाच्या द्वारे. म्हणजे सामान्य कथन करताना अपृथकभूत आहेत, समान परिमाणवाले आहेत, आणि जेव्हा विशेष कथन करणार तर त्याच्यामध्ये ते पृथक आहेत, त्यांचं अस्तित्व भिन्न भिन्न आहे. म्हणून एकत्तम अण्णत्तम करेती. म्हणून हे तिन्ही द्रव्य एकत्व पण करतात आणि अन्यत्व पण करतात. म्हणजे एकापेक्षेने त्यांच्यामध्ये एकत्व आहे, एकापेक्षेने अन्यत्व आहे. समजलं? परत एकदा गाथा वाचते, अर्थ आहे का? धम्मा धम्मा गासा अपुधभूदा समान परिमाणा. समजलं? अपृथकभूत आहेत, समान परिमाणवाले आहेत. कोण? धम्मा धम्मा गासा. धर्म अधर्म आणि आकाश म्हणजे लोकाकाश.
पुधगुवलब्धिविशेषा करेंती एकत्वमण्यत्वम. पृथक उपलब्धीच्या विशेषाने त्यांच्यामध्ये एकत्व आणि अन्यत्व आहे. अन्वयार्थ. धर्म, अधर्म आणि लोकाकाश समान परिमाणाचे आहेत. अर्थात तिन्हींचे प्रदेश असंख्यात मात्र असल्यामुळे त्यांचे प्रदेश परिमाण समान आहे. जेवढ्या भागामध्ये लोकाकाश आहे तेवढ्या पूर्ण भागामध्ये धर्मद्रव्य एकच आहे, अधर्मद्रव्य एक आहे आणि संपूर्ण प्रदेशात व्यापून आहे. त्यामुळं त्यांचं परिमाण समान आहे हे सांगितलं. तसेच नाही, त्यांचे परिमाण समान आहे, अपृथकभूत आहेत या कारणाने. तसेच पृथक म्हणजे वेगळे अस्तित्व असल्याने विशेष भिन्न आढळून येतात. या कारणाने ते एकत्व व अन्यत्वास करतात. अर्थात हे तिन्ही द्रव्य एकरूप व अन्यरूप आहेत. एकरूप आहेत कुठल्या अपेक्षेने? एकरूप आहेत ते प्रदेशाच्या अपेक्षेने आणि अन्यरूप आहेत ते स्वभावाच्या अपेक्षेने. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचं अस्तित्व भिन्न भिन्न आहे या अपेक्षेने ते अन्यरूपसुद्धा आहेत. काय फायदा समजून? जीवावर घटवा तसं जीव. आता हे तिघांचं सांगितलं समान परिमाण आहेत म्हणून एकत्र घेऊन सांगायला लागलेत. तसं जीवाशी, जीव जिथं जेवढ्या प्रदेशात आहे तेवढ्या प्रदेशात सगळे द्रव्य आहेत. मग त्या सगळ्या द्रव्यांशी हा जीवसुद्धा अपृथकभूत आहे. म्हणजे एवढ्या प्रदेशामध्ये आपला जीव आहे तर एवढ्याच प्रदेशामध्ये 6 द्रव्य पण आहेत. मग त्या द्रव्यांशी माझा जीव अपृथकभूत आहे. म्हणजे आता त्याच्यापासून भिन्न नाही. एक प्रदेशात असल्यामुळं त्यांचं अशी अन्यत्व नाही तर एकत्व आहे. पण तरीसुद्धा अस्तित्व सर्वांचं भिन्न भिन्न आहे, सर्वांचा स्वभाव भिन्न आहे. या अपेक्षेने सर्व द्रव्य पृथक उपलब्ध होतात. म्हणजे त्यांच्यामध्ये अन्यत्व आहे. म्हणून समजून काय घ्यायचे की आपला आत्मा कसा आहे? सगळ्याच्या मध्ये राहताना सुद्धा सगळ्यापासून भिन्न अस्तित्वाने रचलेला आहे. सात्विक गाथा म्हणताय, अण्णोन्नम पविसंता दिंता ओगास मण्णमण्णस मेलंतावियनिच्चम सगम सहावम न विजहंती. सगळे द्रव्य अन्योन्य प्रवेश करतात, एकत्र राहतात, मिसळलेले आहेत, तरीसुद्धा सगम सहावम न विजहंती, स्वतःचा स्वभाव सोडत नाहीत. म्हणजेच म्हणूनच तर सर्व द्रव्यांचं अस्तित्व अबाधित आहे. नाहीतर काय झालं असतं? सगळे एकमेक होऊन गेले असते तर कुठल्याही द्रव्याला तुम्ही भिन्न ओळखू शकला नसता, त्यांचं अस्तित्व भिन्न भासित झालं नसतं. म्हणून सांगतायत काय? हे 3 द्रव्य आपल्याला हे शिकवतात की जीवसुद्धा स्वभावाने सर्वांपासून भिन्न आहे. भलेही सगळ्यांच्या मध्ये राहतो, सगळ्यांशी एकरूप दिसतो, तरीसुद्धा कोणाशीही स्पर्श करत नाही, कोणाच्या रूप होत नाही. असा स्वभाव आहे हे समजून घ्या. त्याचाच खुलासा करून सांगतात टीकेमध्ये. धर्म अधर्म लोकाकाशानाम अवगाहवशात एकत्वे अपि वस्तुत्वेन अन्यत्वम अत्र उक्तम. काय कळलं? धर्म अधर्म आणि लोकाकाशाचं अवगाहनेच्या अपेक्षेने एकत्व असताना सुद्धा वस्तुत्व रूपाने अन्यत्व आहे हे सांगतात. वस्तुत्व रूपाने म्हणजे स्वरूप रूपाने त्यांचा जो स्वभाव आहे तो भिन्न भिन्न आहे. म्हणून वस्तुरूपाने त्यांच्यामध्ये अन्यत्व आहे. वस्तुत्व गुण काय सांगतो? प्रत्येक द्रव्य आपलं प्रयोजनभूत अर्थक्रिया करतं हे सांगतात. म्हणजेच त्याचा स्वभाव आहे तो. प्रत्येक वस्तुत्व आपल्या आपल्या अर्थक्रिया काय प्रयोजनभूत अर्थक्रिया करतं. त्यामुळं त्याचं अस्तित्व भिन्न आहे. समान परिमाण नाही आहेत, परिणाम नाही आहेत सगळ्या द्रव्यांचे, समान स्वभाव नाही आहे. म्हणून सांगितलं काय की वस्तुरूपाने या सर्वांमध्ये अन्यत्व आहे. धर्म अधर्म लोकाकाशानीही समान परिमाणत्वात
सह अवस्थान मात्रेण एव एकत्व भांजी. काय सांगितलं? धर्म अधर्म आणि लोकाकाश खरोखर समान परिमाण असल्यामुळे, म्हणून त्यांनी आकाश नाही घेतलं, लोकाकाश घेतलंय. आकाश या शब्दाने लोकाकाश समजून घ्यायचं आहे. आकाश घेतलं असतं तर त्याचं परिमाण भिन्न आहे, ते अनंत प्रदेशी आहे, म्हणून सांगता तिथं लोकाकाश ग्रहण करा. धर्म अधर्म आणि लोकाकाश खरोखर समान परिमाणवाले असल्यामुळे सह अवस्थान मात्रेण एव एकत्र राहत असल्यामुळे, मात्र एकत्र अवस्थान असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकत्व आहे किंवा ते एकत्वाला प्राप्त होतात, एकत्वाचे पात्र आहेत. काय समजलं? समान परिमाण असल्यामुळं, समान परिमाण असल्यामुळं त्यांच्यामध्ये एकत्व आहे. धर्म अधर्म लोकाकाश समान परिमाणाचे असल्या कारणाने एकत्र अवस्थान आहे, म्हणूनच ते एकत्व रूप आहेत. एक क्षेत्रावगाहाच्या अपेक्षेने मात्र एक आहेत. कुठला नाही लावायचं इथं? सह अवस्थान म्हणताना नाही, सगळे द्रव्य एक क्षेत्रामध्ये आहे, त्यांचा एक क्षेत्रावगाह रूप संबंध आहे. कुठला नाही? अनुपचारित असत. अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. आणि आपण सांगतोय ना जीव आणि शरीराचा संबंध, मग ते आपल्या क्षेत्रामध्ये आहेत तर त्यांचा आपला एक क्षेत्रावगाह संबंध आहे. आता या पर्यायापुरतं त्यांना आपण भिन्न करू शकत नाही. मग तसंच सगळे द्रव्य आपल्यामध्ये आहेत तर त्या त्या स्वभावामध्ये आहेत, पण तरीसुद्धा क्षेत्राच्या अपेक्षेने एकाच प्रदेशामध्ये आहेत, या अपेक्षेने ते एक क्षेत्रावगाह रूप आहेत, म्हणून त्यांना आपण भिन्न करू शकत नाही. त्यांचा संबंध अनुपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने सांगितला गेला. बरोबर. आता मला सांगा, उपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने कसं सांगायचं ह्यांचा संबंध? उपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने या सगळ्या द्रव्यांचा संबंध कसा सांगायचा? धर्मद्रव्याच्या निमित्तामध्ये आपण गमन करतो. आकाशाला सांग, आकाशाला धरून. आकाशद्रव्याच्या निमित्तामध्ये आपल्याला जागा मिळते. म्हणजे ते जेव्हा अन्य द्रव्याचा आपला संबंध सांगतो ना, हे माझं घर आहे असं म्हणत असताना उपचरित असद्भूत व्यवहार नाही आहे, मग तेच आकाशाचं उदाहरण झालं. माझं घर म्हणतोय पण आहे आकाशाचं घर, पण माझं म्हणतोय तेव्हा संबंध जोडतो ना. म्हणून दीपाली भाभी एक चांगलं चिंतन सांगितलं जयश्रीमा, कोण? किशोरी काकींनी, की म्हणले 4 नय आपण लावतो ना, आपण नाही रूपाने लावतो किंवा आहे रूपाने जरी लावलं तरी सुद्धा समजून घेण्यासाठी फक्त, पण त्यांनी सांगितलं त्याचा जीवनात उपयोग लावायचा आपण. मला छान वाटलं त्यांचं चिंतन ते. म्हणजे तसं आपण मी तर कधी तसं विचार केला नाही. जसं की उपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने काय सांगता हो तुम्ही? घर माझं आहे, परिग्रह माझं आहे, काय कपडे माझे आहेत, हे सगळं सांगता ना. ज्याचा सर्वथा प्रदेश भिन्न आहेत तरी सुद्धा त्याला माझं म्हणताय, त्याचा संबंध जोडताय, त्यावेळेस तिथं तुम्ही म्हणताय की उपचरित असद्भूत व्यवहार नाही. बरोबर? जरा माझ्यासमोर बसताय का सगळे? सोनल, काव्या, निखिलीताई, प्रगतीताई. म्हणजे चांगलं आहे प्रकरण हे, मला चांगलं वाटलं. तुम्हाला चिंतनाला विषय द्यायचा होता मला. काय समजलं? की जिथं आपण सांगतो की परद्रव्य माझं आहे, त्यावेळेस हे समजून, हा नय समजून तुमच्या जीवनात काय फायदा आहे असं आपण कधी लावलं नाही. फक्त नय लावला समजून घेण्यासाठी, परद्रव्याचा संबंध समजून घेण्यासाठी. पण तो संबंध, तो नय समजून आपल्या जीवनात काय उपयोग आहे? हां बरोबर. अजून असं भरपूर चिंतन झालं आमचं त्या दिवशी. काय सांगावं? का नाही समजून घ्यायचा तो? त्या नयात येत नाही, त्या नयात येत नाही हिंसा वगैरे. उपचरित अनुपचरित असद्भूतमध्ये येत आहे. हिंसा आदींचं पालन केलं, अहिंसाचं पालन केलं जाणार. काय समजलं काय म्हणायचं आहे?
उपचरित असद्भूत व्यवहारने सांगतो ही वस्तू तुमची आहे किंवा तुमची नाही, जे पण असेल संबंध तो. तर ते समजून तुम्हाला काय फायदा, तुमच्या जीवनात काय परिवर्तन होतं सांगताय का? आपण म्हणजे एखादी वस्तू माझी असं जेव्हा हे करतो तेव्हा आपण परिग्रहाचं बऱ्याच वेळा लिमिटेशन करून टाकतो, किंवा आपला उपयोग जो आहे किंवा आपला रागद्वेष आहे तो सीमित करतो. जसं की माझ्या मुलापुरतीच रागद्वेष असतो, सगळ्या जगाबद्दल नाही. थांबा, सगळे नाही मिक्स करू नका, सगळे नाही मिक्स करू नका. रागद्वेष गेला सद्भूत मध्ये. तुम्हाला असद्भूत, उपचरित असद्भूत व्यवहार न्यायाचा जीवनात उपयोग सांगायचा आहे. जसं की माझा मुलगा हा उपचरित असद्भूत मध्ये गेला ना. बरोबर. समजून काय फायदा? ती एकत्व बुद्धी जी आहे की हे माझं आहे, तर त्यातून दृष्टी हटते. नाही, असं नाही सांगायचंय. तो नय चांगला आहे ह्या अपेक्षेने सांगायचंय. तो नय नसताना तर काय काय झालं असतं हे सांगायचंय त्यातून. तेच ना, की आपण मग सगळ्यावरच आपला हक्क गाजवत बरोबर. राहिलो हा, असतो. तुम्ही म्हणता तसं माझ्या मुलालाच मी माझं म्हणणार, दुसऱ्याच्या मुलाला मी माझं म्हणलं तर उपचरित असद्भूत व्यवहारने सुद्धा नाही समजला. काय कळलं जयश्रीमा? माझं घर आहे ते माझं घर आहे, तुमचं घर पण माझं घर म्हणले तर उपचरित असद्भूत समजलाच नाही तुम्हाला. म्हणून म्हणलं तो नाही शिकवतो तुम्हाला की जी तुमची वस्तू आहे ना ती तुमच्यापर्यंत तुम्ही सीमित करा. म्हणजे म्हणून परिग्रह परिमाण व्रताचं पण तिथं महात्म्य समजतं आपल्याला. जे माझं आहे तेवढ्यापर्यंत आपण सीमित राहणार, परद्रव्याला पराच्या द्रव्याला आपलं म्हणायला जाणार नाही. दुसऱ्याचं घर, दुसऱ्याचे कपडे, दुसऱ्याचे स्त्री, मुलं वगैरे हे सगळं पराचे आहेत, ते माझी नाही आहे. बरोबर. परिग्रह माझा जेवढा आहे त्याच्यामध्ये मग संतुष्टता ठेवायला, किंवा त्याच्यापेक्षा जास्तचा हाव न करायला, किंवा बास जेवढा आहे तेवढं बास आहे ह्याचं लिमिट करायला, सगळ्या अपेक्षेने समजून घ्या. अजून चिंतन करा, अजून समजेल तुम्हाला. म्हणजे बरं. सामाजिक व्यवस्था पण काही हवी नसते ना तशी. काय का अराजकता माजली असती, कोणी कुठे असं झालं असतं, हक्क दाखवलं असतं. एक मिनिट जयश्रीमा, काय म्हणताय? परत बोला. कोणी कुठे पण हक्क दाखवलं असतं, बरोबर. माजली असती. उपचरित सद्भूत व्यवहार न्यायाने आपली जी प्रॉपर्टी आहे तेवढीच आपली आहे, दुसऱ्याच्या प्रॉपर्टीला आपलं म्हणायला जाताल. त्यामुळं हा नाही समजून हा फायदा आहे की तुमच्या परिग्रहापर्यंत तुम्ही सीमित राहणार. म्हणून हा नाही सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. म्हणून रावणाने काय केलं, रामाच्या सीतेला स्वतःची बनवायला गेला, त्यावेळेस त्याला उपचरित असद्भूत व्यवहार नाही समजला नाही. काय म्हणते सोनल? कोणाची सीता? रावणाची सीता. कुठला नाही? उपचरित असद्भूतच्या बाहेर घालावं लागेल त्याला अजून. आमच्याकडे 4च नाही, त्याच्यापेक्षा बाहेर संबंधच नाही आहे कुठला. मग तिथं जो रामाचा संबंध होता सीतेशी, तिथं उपचरित असद्भूत व्यवहारने लागतो. पण रावणाने पराच्या प्रॉपर्टीला आपली करायला गेला ना, त्याला हा नाही समजला नाही. असं आपण आपल्या जीवनात अजून चिंतन करा की, आणि असं 3-4 नयांवर चिंतन केलं होतं आणि छान चिंतन सांगितलं त्यांनी. तुम्हाला एक दिवस वेळ देते की मी चिंतन करून सांगा. तुम्ही काय म्हणत होता? धावाचं काय? मी ऐकलं थोडंसं, मला आठवा. गोष्ट सांगितली होती. एक मनुष्य पळत होता आणि त्याच्या समोर एक दुसरा मनुष्य पळत होता बरं का. तर खूप दूर होता तो, आणि हा मनुष्य सकाळच्या वेळी वॉकिंगला वगैरे समजून घ्या असं काहीतरी निघाले होते. आणि मग हा मनुष्य पळत पळत त्या मनुष्याच्या मागं होता. वातावरण चांगलं होतं वगैरे सगळं क्लायमेट, त्यामुळं तो आपलं मस्त आनंद घेत पळत होता. आणि त्याला समोर दिसला की आपल्या समोर मनुष्य पुढे, तो पण पळतोय, म्हणजे काय रनिंग करत होता असं. मग याला विचार काय झाले, मला त्याच्यापेक्षा पुढं जायचं आहे, रनिंग करत तो जिथं आहे त्यापेक्षा मला पुढं जायचं आहे. का असं विचार आले? काय सांगितलं? मग मी त्याला कसं गाठायचं म्हटल्यावर त्यांनी आपलं स्पीड वाढवला आणि तो धावू लागला. मग तरी पण त्याला गाठेपर्यंत याला 1.5 तास लागला बरं का.
म्हणजे हा रनिंग करतोय, तो पुढचा पण रनिंग करतोय, त्याला त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याला पाऊण तास लागला. मग त्या पुढच्याला काहीच माहित नाही की आपल्याला असं कोणी मागून चेस करतंय, तो आपल्या पुढं जाणार आहे, त्याचे असे विचार आहेत. त्याला काय त्याचं घेणं देणं नव्हतं, ते आपल्या मस्तीमध्ये पळतोय. हां, त्याला ते बाकीचं सगळं विसरलं आता. क्लायमेटचा आनंद घ्यायचा आहे, सगळे बाहेरचं काय भोग आहेत दिसत आहेत काय, कुठं लक्षच नाही आहे. ध्यान कुठं होतं, मला पळायचं आहे आणि त्याला गाठायचं आहे, त्याच्या पुढं जायचं आहे. मग हां 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 हां, मग तो गाठतो त्या मनुष्याला, पुढं गेला धावत आणि एका दगडावर बसतो जाऊन, आणि तिथं बसल्यावर दम लागला. म्हणून पाऊण तास पळत होता सलग म्हटल्यावर त्याला दम लागला, जाऊन तो पुढच्या दगडावर बसला. आता आठवतोय तो काय की कुठं आनंद भोगायचा राहिलाच ना सगळा. काय पळायच्या काय म्हणायचं रेस करायच्या निमित्तात ते विषय जो बदलला ना त्याच्या निमित्तात सगळं त्याचं आनंदच राहिला. आणि विचार करतोय आपण का इथं आलो, कुठून आलो, हे सगळं विसरून गेला तो. मग हां हां हां, मग काय त्यांनी सांगितलंय त्याच्यावरून हे उदाहरण की आपण कशासाठी पळतोय. जाऊ दे, आपण नाही, तुम्ही कशासाठी पळताय, कोणाच्या मागं पळताय. मग ते म्हणले सुखासाठी पळताय तर देवाकडं पळताय का, असं त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं. सुखासाठी देवाकडे धावतो का, कुठं कुठं धावतो आपण, सगळ्या परद्रव्याच्या मागं, विषय भोगाच्या मागं धावतोय, पण जिथं आहे तिथं धावत नाही आहे, तिथं पळत नाही आहे, तिथं पकडत नाही आहे. आणि मग पळून पळून दमल्यावर कुठं थांबता, परत त्या विषय भोगातच थांबता. आणि मग तुम्हाला काय मिळणार आहे, नाहीतर मरतो तोपर्यंत. आयुष्य संपल्यावर काय होणार, मराठी समजतंय ना, कोण आहेत नवीन आज, समजतंय ना, संध्या पाटील काकी. तुमचा आवाज म्यूट आहे. हां, आपल्या लक्षात येत नाही की आपण काय काय नष्ट केलं पळायच्या मागं. आपलं आयु नष्ट होतं ह्याच्या मागं, समजतंय का आपल्याला. पण म्हणून सांगितलं ना त्या इष्टोपदेशचा श्लोक कुठला, आयुर्वृद्धी क्षयोत्कर्ष हेतुम कालस्य निर्गमम, म्हणे सोनल नाही आहेत. आयुर्वृद्धी क्षयोत्कर्ष, हां ते पण आहे. हां, इथं काय सांगितलं, आयुची वृद्धी होतीये आणि तुम्हाला इच्छा काय आहे, त्या फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले पैसे वाढावेत का, मला 1 वर्षांनी भरपूर धन मिळणार. मग तुम्ही काय काउंट करताय हो, कधी 1 वर्ष अर्थ सांगा, सांगितलं की पूर्ण करा की, पूर्ण करा अर्थ. जसे जसे वर्ष जातील तसं आयुची वृद्धी होतीये. आणि हा जे फिक्स डिपॉझिट मध्ये वगैरे आपण पैसे ठेवले त्याच्या मानाने तो तसं त्याच्या मानाने त्याचं लक्ष की मला इतक्या वर्षांनी इतकं मिळणार, जिथं आहे तिथं आयुष्याचा ऱ्हास होतोय ते त्याला कळत. म्हणजे आपल्याला पुढं जाऊन पळून थांबलोय ना, दमलोय, आता मागं बघताय तर आयुष्य राहिलं का हो. धर्मसाधनेसाठी, आत्म्याचा भोग घेण्यासाठी सगळं आयु असं क्षणात नष्ट व्हायला लागलंय आपलं. आणि आपण आता काय म्हणायचं, हातापायातली शक्ती संपली, डोळ्याला कमी दिसायला लागलं, अंगातलं बळ कमी झालं. आता तुम्ही धर्म करायला आल्यावर काय होणार आहे, तुम्हाला उत्साह राहत नाही तो तसा. ध्यानाला बसल्यावर डोकं दुखायला लागतं, पाठ दुखायला लागती, बसू वाटत नाही. मग तेव्हा कसं करणार आहे हो तुम्ही. म्हणून सांगतायत आत्ता आहे ना, पळू नका, थोडंसं थांबा आणि स्वतःकडे या. म्हणजे रेस थांबवावी लागेल. आपण रेस लावली आहे कुठं, आयुशी लावली आहे. आयु तर पुढं पळतीये, तुम्हाला त्याच्या पुढं जायचं आहे. पुढं जाणार हो, जाणार पुढच्या गतीमध्ये. मग कुठं जाऊन पडणार आहे, त्याच्यावरून काय आपल्याला साधन मिळणार आहे, भोगाचं, धर्माचं, काय माहिती आहे. म्हणून सांगतायत थोडंसं स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःकडे धावा.
त्यांनी काहीतरी मंदिराचं सांगितलं होतं, त्याच्यामध्ये मंदिरात जातो का आपण, का देवाकडं जातो का सुखासाठी, ह्याच्यासाठी काहीतरी सांगितलं होतं, लक्षात नाही आता. बरं ठीक आहे. तर कशासाठी गेलो आपण तिकडं, आकाशद्रव्यातनं तिकडं का गेलो. हां, उपचरित सद्भूत व्यवहार नाही सांगत होता की जेवढं तुमचं आहे ना तेवढ्यामध्ये राहावा, दुसऱ्याच्या मागं पळू नकात. त्यांचा तुमचा काही संबंध नाही, असं तुम्हाला घरचा अभ्यास आहे. चारी नय समजून काय फायदा आपल्याला. मला सांगायचं आहे, म्हणजे माझं पण व्ह्यू असं होतं बरं का, जेव्हा त्यांनी चिंतन सांगितलं ना किशोरी काकींनी, त्यावेळेस मी पण हेच सांगत होते की शरीर माझं नाही आहे, मग मी आनंद स्वभावी आहे, हे आपण बघतोय. तसं नाही, शरीर माझं आहे हे समजून काय फायदा तुम्हाला, हे तो नाही शिकवतोय. तसं उपचरित सद्भूत व्यवहारने तुमचा परिग्रह तुमचा आहे हे समजून काय फायदा. तसं अनुपचरित सद्भूत व्यवहारने तुमचे गुणभेद दाखवतोय, उपचरित सद्भूत व्यवहारने पर्यायभेद दाखवतोय, हे समजून काय फायदा, हे लावायचंय बरं का. ते माझं नाही आहे वगैरे हे सगळं निश्चय न्यायाचं झालं. निश्चय नाही समजून फायदा येतो, निश्चय न्यायाचा विषय तसा आहे म्हणून. मग या नयांमध्ये जे काय एक्सप्लेनेशन सांगितलं ते समजून आपल्या जीवनामध्ये काय फायदा आहे ह्याच्यावर आपण उद्या चिंतन करू. म्हणजे तुम्ही सांगणार आहे तुमचं, मग नंतर त्यांनी काय सांगितलं ते मी शेअर करते. तर इथं सांगतायत की या धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य आणि लोकाकाशाशी आपला संबंध आहे. कुठल्या नयाने, कुठल्या नयाने, तसंच घ्यायचं ना, मी आकाश त्याचा हेतू नाही घ्यायचं ना. कुठला नाही सांगितलं तुम्ही, मी नाही ऐकलं. उपचरित नाही येणार. एक क्षेत्रावग हा कुठल्या नयात, अनुपचरित सद्भूत व्यवहार नयामध्ये येणार. म्हणजे आता ह्यांनी जसं ही विवक्षा दाखवतायत ना त्या अपेक्षेने प्रदेश एक आहेत, या अपेक्षेने आजी म्हणजे उपचरित अनुपचरित सद्भूत व्यवहार नयाने जेवढ्या क्षेत्रामध्ये जीव आहे तेवढ्याच क्षेत्रामध्ये तिथं धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, लोकाकाशाचे प्रदेश आहेत, त्यांच्याशी माझा संबंध सांगणार तो अनुपचरित सद्भूत व्यवहारने. आणि उपचरित सद्भूत व्यवहारने प्रत्येकाचं स्वरूप भिन्न भिन्न आहे हे समजणार. बरं, शेवटचं वाक्य वाचते. तर काय सांगितलं आता, एकत्वाला का प्राप्त होतात हे, तर त्यांचं समान परिमाण असल्यामुळे आणि सह अवस्थान मात्र असल्यामुळे. काय, त्यांचं अवस्थान म्हणजे क्षेत्र, त्यांचे प्रदेश, त्यांचं परिमाण समान असल्यामुळे या सर्वांमध्ये एकत्व आहे. वस्तुतः तू व्यवहारेण गती स्थिती अवगाह हेतुत्वरूपेण निश्चयेन विभक्त प्रदेशत्वरूपेण विशेषेण पृथक उपलभ्यमानेन अन्यत्व भांजी एव भवन्ति ती. तुमच्याकडं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये अत्यत्व झालंय, अन्यत्व असं पाहिजे. त्याच्यामध्ये पुस्तक असेल तर करेक्शन करून घ्या. पृथक उपलभ्यमानेन अन्यत्व पाहिजे, अत्यत्व झालंय, म्हणजे न पाहिजे तिथे त झालंय. मग त्यांच्यामध्ये अन्यत्व का आहे, तर सांगतायत वास्तविक रूपाने व्यवहारनयाने गती स्थिती आणि अवगाहाचं हेतू असल्यामुळे. आता गतीला हेतू आहे हा कुठला नाही येणार, व्यवहार नाही का, निश्चयने. गती हेतुत्व ते तर स्वतःच असेल तेव्हा तो स्वतःमध्ये आहे ते निश्चय येणार ना. जेव्हा जीव पुद्गलाच्या गमनमध्ये हेतू आहे असं आपण म्हणतो, मदत करतो, निमित्त आहे असं आपण म्हणतो, त्यावेळेस व्यवहार नाही झाला. पण त्यांना मदत करतो म्हणून ह्याचं लक्षण आहे असं नाही आहे. धर्मद्रव्याचा स्वतःचा स्वभाव आहे तो, म्हणून ते निश्चयाने सांगितलं. आणि गतीला हेतू आहे दुसऱ्याच्या असं म्हणत असताना व्यवहार नाही होणार. व्यवहारनयाने गती स्थिती आणि अवगाहाचं हेतू असल्यामुळे आणि निश्चयाने विभक्त प्रदेशत्व रूपाने त्यांचे प्रदेश विभक्त आहेत. धर्म अधर्म आणि आकाशाचे प्रत्येकाचे स्वरूप अस्तित्व व प्रदेश भिन्न आहेत.
नाही समजून घ्या. निश्चयाने व्यवहाराने भलेही एकाच प्रदेशात आहेत म्हणून त्यांच्यामध्ये एकत्व आहे असं आपण म्हणलं तरी सुद्धा निश्चयाने त्याच प्रदेशामध्ये असताना सुद्धा त्यांचे त्यांचे प्रदेश भिन्न आहेत. काय कळलं? प्रत्येकाचं स्वचतुष्ट त्याच्या बरोबर स्वचतुष्ट आहे ना. हां. बरोबर. पण प्रत्येकाचे प्रदेश भिन्न भिन्न आहेत. जरी एकाच प्रदेशामध्ये आहेत तरी व्यवहाराने पाहताना एकच सगळ्यांचं तुमच्या घरातले जेवढे राहत आहेत त्या सगळ्यांचं एकच घर आहे. पण तरीसुद्धा निश्चयाने सांगताना प्रत्येकाचं घर किंवा प्रत्येकाची खोली प्रत्येकाचे स्वतःचे प्रदेश वेगवेगळेच आहेत, एकरूप होत नाहीत. म्हणून सांगितलं धर्म अधर्म आकाशाचे स्वरूप अस्तित्व आणि प्रदेश भिन्न भिन्न आहेत. कुठल्या नयाने? प्रदेश भिन्न आहेत निश्चय नयाने. म्हणजे एकच प्रदेशाचीच विवक्षा घ्या तर व्यवहाराने एक प्रदेश आहेत, निश्चयाने भिन्न भिन्न प्रदेश आहेत स्वरूप अस्तित्वाच्या अपेक्षेने. निश्चयाने विभक्त प्रदेशत्व रूपाने विशेष रूपाने पृथक उपलब्ध होतात म्हणून हे तिन्ही द्रव्य अन्यत्वालाच पात्र आहेत किंवा प्राप्त होतात. म्हणजे धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आणि आकाशद्रव्य हे तिन्ही द्रव्य भिन्नतारूप आहेत, अन्यत्वरूप आहेत. का? कारण त्यांचे प्रदेश भिन्न आहे, त्यांच्यामध्ये विशेषता आहे, स्वरूपाच्या अपेक्षेने ते वेगवेगळ्या स्वरूपवाले आहेत. म्हणून भावार्थ वाचते इथं घेतलेलं त्यांनी. धर्म अधर्म व आकाश यांचे प्रदेश समान असून ते एक क्षेत्रावगाही आहेत म्हणूनच त्यांचे एकत्व सांगण्यात येते. परंतु गती हेतुता स्थिती हेतुता व अवगाहन हेतुता लक्षण भिन्न आहेत व ते भिन्न प्रदेशी आहेत म्हणून त्यांच्यामध्ये अन्यत्व आहे. तसं घरातल्या सगळ्यांशी तुमचा संबंध एक रूप आहे का भिन्न भिन्न रूप आहे? अन्यत्व आहे का एकत्व आहे? मला सांगण्यासाठी सांगू नका, विचार करा. म्हणजे आपण सर्वांशी एकत्व रूप राहतोय. माझी आई, माझी मुलं, माझे घरातले सगळे नातेवाईक हे सगळे माझे आहेत. कुठंपर्यंत माझे आहेत? कुठंपर्यंत माझे आहेत? निश्चयापर्यंत पोचेपर्यंत माझे आहेत. व्यवहार नयाने सगळे तुमच्या बरोबर तुमचे आहेत. पण जेव्हा निश्चयापर्यंत पोचणार तर तुमच्या भलेही सगळ्या कामाचे आहेत तरी सुद्धा काही कामाचे नाहीत. म्हणून निश्चयाने सांगतो कोणी कोणाचं नाही, प्रत्येकाचं स्वरूप भिन्न भिन्न आहे. इति आकाशद्रव्य अस्ति काय व्याख्यानम समाप्तम. बरोबर, वास्तविक तसं स्वरूप आहे. म्हणजे वाचताना शिकताना समजतंय आपल्याला, म्हणून तर स्वाध्यायाची गरज सांगितली. म्हणजे माहीत नाही असं नाही आहे, पण चिंतन नाही होत ना तसं. जेव्हा त्या परिग्रहात जातो तेव्हा सगळं विसरून जातो. घरात गेल्यावर सांगा आठवतात का देव? घड्याळ दिसला म्हणजे हां व्यवहारामध्ये गुंतलोय, तसं आपण घड्याळामध्ये, टाईममध्ये, संसारामध्ये किती गुंतलोय. कधी संपणार, कधी जेवणार. शरीरातच सगळं उपयोग. म्हणून संस्कार तरी करून घ्या, निश्चय काय आहे हे समजून घ्या, त्याचा अनुभव करा, तर संसार करताना सुद्धा मुक्त होऊ शकता. म्हणजे मुक्तीचा अनुभव करू शकतो त्या समयाला. संसारात आहे तरी सुद्धा मी त्या संसारापासून अस्पर्शी भिन्न आहे. जसं निश्चयाने दाखवतोय तशा प्रकाराने मी एक क्षेत्रावगाही सर्वांशी असताना सुद्धा निश्चयाने मी स्वतःच्या प्रदेशातच स्वतःच्या स्वभावातच राहणार आहे हे आपल्याला समजणार. इति आकाशद्रव्य अस्ति काय व्याख्यानम समाप्तम. अशा रीतीने आकाशद्रव्य अस्ति कायाचं व्याख्यान संपूर्ण झालं. किती द्रव्य झाले सांगा? आतापर्यंत 96 गाथेपर्यंत किती द्रव्यांचं वर्णन झालं माहित आहे? आठवत आहे का? 85 काय पूर्ण झाला तुम्हाला माहित नसलं तर. पण अजून गाथा आहेत पुढं.
म्हणजे 5 अस्थिकायांचं वर्णन स्वरूप सांगून झालं इथपर्यंत. आता याच्या पुढे चुलिका सांगणार आणि कालद्रव्य सांगणार. कालद्रव्य हे अस्थिकाय नाही. मग 5 अस्थिकायांचं वर्णन काय आहे हे इथपर्यंत सांगितलं. आता याच्या पुढं कालद्रव्य काय आहे, त्याचं रोल काय आहे आणि या सगळ्या द्रव्यांचं ग्रॉस समजून काय फायदा आहे वगैरे हे सगळं वर्णन अजून पुढं थोडंसं सांगणार आहेत समरी रूपाने. ते आपण उद्या बघू. थोडंसं चिंतन करा. जे आत्ता सांगितलं काय, 4 नय आपल्याला काय शिकवतात, कुठल्या नयाने आपण कुठल्या संबंधाला जोडलोय, तो संबंध आपल्याला काय शिकवतो हे पाहायचं आहे. तो संबंध मायाशी नाही आहे असं नाही पाहायचं आहे. आहे संबंध तर काय फायदा समजून हे समजून घ्यायचं आहे. तर चिंतन करा. हां बरोबर आहे की. हां नुसतं आपण म्हणतो ना व्यवहारने कहो पर मानू मत, असं आहे पण असं मानू नका. म्हणजे काय करायचं हेच यावरच चिंतन करायचं आहे ना. व्यवहारने सांगतोय तुमचं आहे पण तुमचं नाही. मग काय आहे आणि काय नाही हे आपल्याला समजून आपलं जीवन परिवर्तित होतं. म्हणजे ॲक्च्युली ते नाही पण म्हणून समजून घ्यायला पाहिजे. चिंतन करा. असं आपण कधी त्या दृष्टीने पाहिलं नाही आहे म्हणून आपल्याला तो विषय नाही माहिती. पण आता मिळालाय विषय तर करू चिंतन. हो जाणा हा मी सर्व द्रव्यांपासून भिन्न, स्वतंत्र, स्वाधीन, एकत्वरूप जीव आहे. माझ्यामध्ये परद्रव्य नाहीतच, मी परद्रव्यामध्ये नाहीच. ज्ञातारूपाने पहा. सर्व द्रव्य स्वभावामध्ये स्थित आहेत, परापासून अस्पर्शी आहेत. त्यांना मी जाणणारा मात्र आहे. एकत्व विभक्त स्वरूपोऽहम्, चैतन्य घनपिंड स्वरूपोऽहम्, ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वजायाणं, नमो लोये सौवसाहुणं.